शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या शीतयुद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एका मंचावर येण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका कार्यक्रमात दोघंही एकत्र येणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीच्या सगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टातच सुनावणी। तिन्ही खंडपीठातल्या याचिकांवर मुंबईत 9 डिसेंबरला सुनावणी। खंडपीठांच्या सुनावणीची माहिती दिली नाही म्हणून हायकोर्ट, आयोग आणि सरकारवर नाराज। इंडिगोच्या विमानांची आजही अनेक शहरातली शेकडो उड्डाणं रद्द। पुण्यातल्या 42, अहमदाबादच्या 19 आणि श्रीनगरच्या 18 विमानांची उड्डाणं रद्द। इंडिगोमुळे ओढवलेल्या संकटात रेल्वेची धाव। आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष रेल्वे गाड्या चालणार। काल शुक्रवारी 37 गाड्यांना 116 जादा डबे जोडले। आज पुणे बंगळुरू, मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन्स। जामखेडमध्ये नृत्यांगनेची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या। भाजप नेत्या संदीप गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल। विवाहित असूनही नृत्यांगना दीपाली पाटीलवर लग्नासाठी जबरदस्ती करत होता। गुजरातच्या जामनगरमध्ये आम आदमी पार्टीच्या जाहीर सभेत आमदार गोपाळ इटालिया यांच्यावर बूट फेकला। बूट फेकणाऱ्याला आपच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढलं। देशभरात 2024 मध्ये 1,77,000 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू। रस्ते आणि परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती। रोज सरासरी 485 भारतीयांनी रस्ते अपघातात जीव गमावलाय। नागपूरमध्ये बालाजी कल्याणीची हत्या मैत्रीण रती देशमुखनंच केल्याचं उघड। बालाजीनं हत्या करून आत्महत्या केल्याचा रतीनं बनाव रचला होता। रतीवर गुन्हा दाखल, पण रुग्णालयात असल्यानं अजून अटक नाही। दोन दिवसांचा भारत दौरा आटपून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना। पुतीन यांच्या दौऱ्यामुळे भारताला नवी ऊर्जा मिळेल असं मोदींचे ट्विट। पुतीन यांच्या दौऱ्यावर अमेरिकेच्या प्रतिक्रियेचीही उत्कंठा। विशाखापट्टणमच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा आज तिसरा आणि निर्णायक सामना। मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार। रोहित आणि विराटकडे चाहत्यांच्या नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।